नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर व्याकरणचा धडा आलेला आहे त्याचं नाव काय? लिंग। काय आहे तिचं नाव? लिंग। आणि हा धडाचा हा दुसरा सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, आता आपण इथे काय पाहणार आहे की निम्नलिखित शब्दों के लिंग पहचान कर लिखो। खालती काही वाक्य दिलेले आहे किंवा काही शब्द दिलेले आहे, त्याबद्दल आपल्याला लिंग पहचानायचं आहे की ही स्त्रीलिंग आहे की पुल्लिंग आहे। कळलं? हो। तर चला बघून घ्या। आत्मा म्हणजे स्त्रीलिंग आणि व्यक्ती म्हणजे पुल्लिंग, बादल म्हणजे पुल्लिंग, तार म्हणजे पुल्लिंग, नोट म्हणजे पुल्लिंग आणि नाखून म्हणजे पुल्लिंग, पुस्तक स्त्रीलिंग आणि तकिया पुल्लिंग, दही पुल्लिंग आणि रुई स्त्रीलिंग। तर याबद्दल इथे जे आपण 10 शब्द पाहिले ते अशा प्रमाणे स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग कशा प्रमाणे होऊन जात आहे ते आता आपण पाहणार आहे किंवा पाहिलेले आहेत। तर अजून काय आहे बघून घ्या। नीचे दी गई संज्ञाओं की उचित वर्ग में लिखो। खालती काही संज्ञा दिलेली आहे, त्यांना आपल्याला उचित वर्गातून लिहायचं आहे। नीटप्रमाणे ऐकून घ्या। पुन्हा प्रश्न सांगत आहे, खालती काही संज्ञा दिलेली आहे, त्यांना आपल्याला उचित वर्गातून लिहायचं आहे। जसं इथे काही जे संज्ञा दिलेल्या आहेत त्याले पहिला ते आपण बघणार आहे। बघा, किरण, आम, बुदिया, बाजार, बाल्टी, तेल, चोरी, मौत, गमला, पाली, गुड़, चावल, सब्जी, सपना, ख्याति, पौधा, भेस, पुस्तक, मेज, दूध। तर याप्रमाणे इथे तुम्ही बघणार की इथे काही संज्ञा दिलेल्या आहे। आता आपल्याला काय करायचं, पुल्लिंग जे पुल्लिंग आहे ते पुल्लिंग मध्ये लिहायचं आहे। कळलं? हो। जसं इथे बघा पुल्लिंग कोणकोणतं आहे? आम, बाजार, तेल, गमला, गुड़, चावल, सपना, व्यक्ती, पौधा, दूध। कळलं? पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। आम, बाजार, तेल, गमला, गुड़, चावल, सपना, व्यक्ती, पौधा, दूध। तर हा सगळं काय आहे? पुल्लिंग आहे। कोणतं आहे? पुल्लिंग आहे। आता आपण अजून काय बघणार आहे? चला बघून घ्या। बघा, इथे तुम्हाला स्त्रीलिंग दिलेले आहे। काय दिलेले आहे? स्त्रीलिंग दिलेले आहे। तर स्त्रीलिंग मध्ये काय काय आहे आता आपण ते बघणार आहे। बघा, किरण, बुढ़िया, बाल्टी, चीनी, मौत, थाली, सब्जी, भैस, पुस्तक, मैज। तर याप्रमाणे हा स्त्रीलिंग आहे। जे शब्द दिले होते संज्ञाबद्दल, तर आपल्याला स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग हा वेगवेगळे करायचं होतं, ते अशा प्रमाणे केलेले जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, आता आपल्या समोर प्रश्न 3 आलेला आहे। आलेला आहेत की नाही? लवकरच लवकर सांगा। हो। बघा, रेखांकित शब्दों का लिंग पहचान कर सामने लिखो। रेखांकित जे शब्द दिलेले आहेत त्याचा आपल्याला लिंग पहचानून समोर लिहायचं आहे। बघा, पहिला प्रश्न, नीला आकाश सुंदर लगता है। निळ्या आकाश आपल्याला सुंदर दिसत आहे। तर याप्रमाणे आकाश स्त्रीलिंग, आकाश काय आहे? स्त्रीलिंग आहेत। आता दुसरा, थाली अलमारी में रखी है। थाली कुठे ठेवलेली आहे? अलमारी मध्ये ठेवलेली आहे। तर थाली स्त्रीलिंग, थाली काय आहे तुमच्या? स्त्रीलिंग आहेत। आता आपण तिसरा बघणार, बादल बरसकर चला गया। बादल जे आहे ते बरसून गेलेला आहे। तर याप्रमाणे बादल पुल्लिंग, बादल काय आहे तुमचा? पुल्लिंग आहे। कळलं? हो। तर हा झाला आपला लिंग पहचानून आपल्याला लिहायचा होता। तर हा सगळं आपला झालेला आहे। तर अजून काय आहे आता आपण ते बघणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, आता चौथा तुमच्या समोर आलेला आहे। आलेला आहेत की नाही? हो। चौथा आहे, दास खाना बना रहा है। दास काय करत आहे? खाना म्हणजे जेवण बनवत आहे। तर याप्रमाणे दास पुल्लिंग, दास काय आहे तुमचा? पुल्लिंग आहे। दास काय आहे? पुल्लिंग आहे। पाचवा, बाहर तेज वर्षा हो रही है। बाहेर खूपच तेज वर्षा होत आहे। तर याप्रमाणे वर्षा स्त्रीलिंग, वर्षा काय आहे तुमच्या? स्त्रीलिंग आहे। सहावा, संतरा मीठा है। तर संत्रा काय आहे? खूपच गोड आहे। तर याप्रमाणे संत्रा काय आहे तुमच्या? स्त्रीलिंग आहेत। संत्रा काय आहे तुमच्या? स्त्रीलिंग आहेत। तर अजून काय आहे बघून घ्या। हे सगळं तुम्हाला कळत आहे ना? हो। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, इथे आपला तुमच्या समोर आता 7वा प्रश्न आलेला आहे, सब्जी पक गई क्या? सब्जी म्हणजे
तुमचं भाजी, भाजी पकलेली आहेत काय? तर याप्रमाणे सब्जी स्त्रीलिंग, सब्जी काय आहे तुमच्या स्त्रीलिंग. छात्र देर रात तक पढ़ता रहा, छात्र जे आहे ते खूपच देर रात तक वाचन करत होता. तर याप्रमाणे छात्र पुलिंग, छात्र काय तुमचा पुलिंग आहे. 9वा खिडकी बहुत ऊंची है, खिडकी खूपच उंची आहे. तर याप्रमाणे खिडकी स्त्रीलिंग, खिडकी काय तुमच्या स्त्रीलिंग आहे. 10वा वो मोठी पुस्तक मेज पर रख दो, ती मोठी पुस्तक तुम्हाला मेजवर ठेवायचं आहे. तर याप्रमाणे पुस्तक स्त्रीलिंग. कळलं तर हा अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या समोर येणार आहे. तर याबद्दल तुम्हाला घाबरायचं नाही आहे. तुम्हाला काय करायचं, जे प्रश्न दिलेले आहेत त्यांच्याबद्दल शोध करायचा की हा हे होणार तो का कसं होणार, हा असं होणार, हा असं होणार. तर याप्रमाणे तुम्हाला असं प्रश्न विचारून जाणार आहे. तुम्ही त्यांचा शोध करायचा आणि उत्तर लिहायचं. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, निम्नलिखित शब्दों को लिंग बदलकर वाक्य में प्रयोग करो. निम्नलिखित शब्द यांचा लिंग बदलून आपल्याला वाक्याचा प्रयोग करायचा आहे. कळलं? हो. जसे इथे कवी दिलेला आहे तर यांचा काय होणार, कवित्री. काय होणार, कवित्री होणार. तर वाक्य, महादेवी वर्मा हिंदी की एक श्रेष्ठ कवित्री थी. महादेवी वर्मा हे एक हिंदीच्या सर्वश्रेष्ठ कवित्री होते. तर याप्रमाणे तुम्ही इथे बघले की कवीचं काय होते, कवित्री, आणि अशा प्रमाणे यांचा वाक्य प्रयोग होत आहे. कळलं? हो. आता आपण दुसरा बघणार, माता पिता. माता पिता बघा, वाक्य, बालक ध्रुव पिता की गोद में बैठना चाहता था. जे बालक आहे तर ध्रुव पिताचं गोदावर बसणार आहे. तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार की बालक ध्रुव, ध्रुव म्हणजे ध्रुव तारा. तर याबद्दल इथे असं झालेलं आहे. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा इथे तिसरा तुमच्या समोर आलेला आहे भाई, तर याचं काय होणार, बहन म्हणजे बहीण. वाक्य, वाक्यात मेरी बहन माउंट एव्हरेस्ट जाना चाहती है. माझी जी बहीण आहे ती कुठे चालणार आहे, माउंट एव्हरेस्टला जाणार आहेत. कळलं? हो. आता आपण चौथा बघणार, लेखक. लेखकचा काय होणार, लेखिका. लेखकचा काय होणार, लेखिका. वाक्य, सूरीबाला एक प्रसिद्ध कथा लेखिका है. सूरीबाला हे एक प्रसिद्ध कथा लेखिका आहेत. तर याबद्दल आपला पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा किंवा चौथा प्रश्न झालेला आहे. आता आपण पाहणार आहे पाचवा बघा, राजाचा काय होणार, राणी. वाक्य, राणी लक्ष्मीबाई चतुर राजनीतिक थी. राणी लक्ष्मीबाई हे एक चतुर राजनीतिक होती. कळलं? हो. तर आज आम्ही काय शिकलो, आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हे जे लिंग आहे त्यांचा प्रकार आपण पहिल्या सीझन मध्ये पाहिलेले होते. याबद्दल आपण यांचे काही प्रश्न किंवा उत्तरे पाहिले. कशाप्रमाणे तुम्हाला प्रश्न विचारून जाणार आहे आणि कशा प्रकारे तुम्ही यांचा उत्तर तुम्ही शोधणार आहे. तर याप्रमाणे तुम्हाला मी पुन्हा सांगत नाही, जेव्हा तुम्हाला नाही कळणार आहे तेव्हा तुम्ही पुन्हा काय करायचं, ऐकून घ्यायचं आहे. कळलं की नाही? हो. जिथे पण तुम्हाला असं कळलं की यांचा प्रश्न कशा प्रमाणे होऊन जाणार आहे किंवा कसा, तर सगळं तुम्ही हे व्यवस्थित बघणार, तेव्हा तुम्ही लोकांना सर्वश्रेष्ठ समजणार आहे. कळलं? हो. धन्यवाद.